आधी आमचं शेतातलं पाणी दुसऱ्याच्या शेतात वाहून जायचं, गाळ पण जायचा आणि त्याच्यामुळे मग भांडणं व्हायची की बा तुमचं तुम्ही पाणी अडवा. आणि बारिशमध्ये काही माणूस पाणी अडवू शकत नाही, एवढं पुन्हा एवढं बांधबंदीच ते एकदम माणूस बी टाकू शकत नाही. ही माती एकदा का वाहून गेली तिला आणायला पैसा लागतो, पण ती जाते कुठे याचा अंदाज राहत नाही. तसं कोण्या तळ्यात जाते कुठं जाते आणि त्याला वाहतुकीसाठी आपल्याजवळ पैसे राहत नाही. मग पूर्ण खत वाहून जायचं शेतात, मग ते माल काय जमीन नापीक होऊन जायची. कामं नव्हते लोकायला, दारू पाडणे, दारू विकणे, भानगडी करणे, वाद तंटे कंटिन्यू गावात चालत होते. पोलीस स्टेशनला 1 नंबरवर गाव जर म्हणलं तालुक्यात भानगडीखोर तर पासोडीचं नाव पुढेवर होतं. मग ते प्रोजेक्ट आलं, मग त्याच्यामध्ये बा तुषारचा सट आहे, बांधबंदिस्ती करायची. मग त्यांनीच माहिती सांगितली, मग आम्ही तसं तसं करत गेलो. वॉटर संस्थेने बांधबंदिस्ती केली म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा, म्हणजे धुरे मोठाले गेले. पूर्ण शेताला आहे काय, पूर्ण शेताला बांधबंदिस्ती केली. आपल्या शेतातलं पाणी आपल्या शेतात राहिलं, बाहेर पाणी गेलंच नाही. इथलं पाणी जिरून ते आता जमिनीत जे जिरेल पाणी ते आता विहिरीला येऊ राहिलं. हे वॉटर संस्थेनं कामं आणले पा, पण सुरुवातीला कंपाऊंड बंडिंगचं कामं केली. त्याच्यामुळं काय झालं, 2 पैसे लोकांना मजुरी मिळाली, एक 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 करून सारे लोक कामाला आले. मग त्या 2 पैशातून कोण गाय आणली, कोण बकरी आणली, दुधाचा व्यवसाय वाढला सर. असे करू करू सारे एकाचं पाहिलं दुसऱ्यानं केलं, दुसऱ्याचं पाहिलं तिसऱ्यानं केलं. बरं एवढेच नव्हे, गावात कमीत कमी आता सर 3 डेअऱ्या आहे दुधाच्या. जवळपास 10 दिवसाला 25 ते 30 लाख रुपये त्या पासोडीमध्ये येतात, निव्वळ दुधाचे पैसे. आता आमच्या गावात एकही पेरणी यंत्र किंवा ट्रॅक्टर वगैरे काही नव्हतंच मॅडम. आम्हाला भारतसारख्या, चांडोळसारख्या, सिंधीसारख्या गावाहून शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणावे लागत होते. आता या दुधाच्या व्यवसायामुळे आमच्या गावात 60 ते 70 प्रकारचे ट्रॅक्टर आहेत, कुटीच्या मशिनी आहेत. म्हणजे मजुरी गावातच मिळायला लागली लोकायला. जे लोक बाहेरगावी जात होते आता ते लोक बाहेरगावी जात नाही, कोण का गावातच यायला 2 पैसे भेटू राहिले. ऊसतोडीला जात होते, संभाजीनगरसारख्या शहरात कंपनीत जात होते, तिथून आपल्या कामावर इथं लोक आले पहा. बाजूला गणेश रामधन भवटे म्हणून आहे, त्यांचं शेत आहे मॅडम, जवळपास 3.5 ते 4 एकर आहे. पाणी नसल्यामुळे सर ते पडीतच राहत होतं. वॉटर संस्थेच्या सहकार्यामुळे त्याला शेततळं करून दिलं पहा. त्या शेततळ्याच्या उत्पन्नातून जे पडीत वावर होतं त्याने ते चालू केलं. एकच पीक घेत होते ते, खरीपचं रब्बीचं पीक घेतच नव्हते, कोण का पाणीच नव्हतं, कुठून घेणार पीक. त्या शेततळ्याचा एवढा फायदा झाला, ते 4 एकर शेत पडीत शेत चालू झालं. आता 2 पिकं घेतात सर. त्याच्यात शेततळ्याच्या खाली विहीर आहे पहा. विहिरीला याच्यापूर्वी त्याला 25 ते 30 फुटावरच पाणी राहायचं, त्याची लेवल वर वाढतच नव्हती. एकदा काढली की खाली खाली जात होती. आता जवळपास 15 ते 16 फुटाची त्याची पाण्याची पातळी वाढली पहा. एखादं स्ट्रक्चर आहे, सिमेंट बांधार आहे, त्या स्ट्रक्चरची काळजी घेणे, परत गाळ वगैरे आला असेल तर ते गाळ त्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित काढून घेणे, तो परत शेतात टाकणे. तर ह्या गोष्टीसाठी आपण त्या शेतकऱ्यांना तितकं सक्षम बनवलेलं आहे आणि त्यांना त्या गोष्टी टेक्निकली पण बऱ्यापैकी आता माहिती झाल्या 3 वर्षामध्ये. मी पहिले याच्या वॉटर संस्थेत नव्हतो ना, 3 वर्ष पहिले मला काहीच माहीत नव्हतं. नोट कॅम्पचे फोटो घेणं, GPS ते बी त्यानं शिकवले मला काहीच येत नव्हतं ना. त्या मोजमाप घेणं, गाळ युनिट, गाळ काढणं, खोलीकरण करणं, खोलीकरण मोजमाप घेणं, लोकांकडून सहभाग जमा करायचा, लोक गोळा करायचे, त्याला कोणाला स्प्रिंकलर संच वाटप केले, कोणाला ठिबक दिले. जवळपास मी 3 वर्षामध्ये समजा आमच्या गावात पासोडीमध्ये जवळपास 4 ते 5 कोटी रुपयाचं काम केलं. तरी मॅडम आमचं भाग बरं आहे त्या मानानं. जागोजागी ना जर केटीवर होईल ना तर पाणी येतं, शेजारा खालगा सोडत ना त्याला पाणी नाही कुठं. इथं कबरचं काम व्हायला नाही, आमच्या विहिरीला जास्त पाणी. इथं हे बंद चौकून इथं पाणी मुरतं. हा या शेतात ही काय विहीर तिथं.
ध्यान द्या काय घेते डोक्यावर घेते कोणा ते आलो कस